नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुळ्याची चटपटीत अशी भाजी. त्यासाठी मुळ्याच्या 2 जुड्या घेतल्या आहेत मी. हे छोटे मुळे आहेत. हे नॉर्मल मुळ्याने एवढे मोठे नाही होत. तर याच्या 2 जुड्या घेऊन मी साल काढून बारीक कापून घेणार आहे. मुळा अशा पद्धतीने बारीक कापून घेतलाय मी. तर मुळ्याच्या भाजीसाठी कढीपत्ता घेतलाय, हिंग घेतलाय, 1 टोमॅटो मिक्सर मध्ये फिरवून घेतलाय, 1 चमचा आले लसणाची पेस्ट घेतली आहे, मोहरी जिरे घेतले, 1 चमचा लाल तिखट घेतलंय, 1 छोटा चमचा मी धन्याची पूड घेतली आहे आणि मीठ घेतलंय. कढई ठेवली आहे मी. तेल घालते त्यात अंदाजे 2 चमचे. तेल तापलंय, त्यात मोहरी घालते, जिरे घालते, थोडंसं हिंग घालते, कढीपत्ते घालते, आले लसणाची पेस्ट घालते आणि लगेचच टोमॅटोची प्युरी घालते. सगळं छान परतून घेऊ. अतिशय सोपी भाजी आहे, अगदी कमी वेळात होते. आता लाल तिखट घालते मी, धन्याची पूड घालते, टोमॅटोमुळे आपल्या मुळ्याच्या भाजीला छान चटपटीतपणा येतो. टोमॅटो पिकलेला घ्यायचा आहे. आता मुळे घालते जे आपण कापून घेतले होते. या छोट्या मुळ्यांमध्ये पाणी कमी असतं. जसे नॉर्मल मुळे आपण किसले की लगेच पाणी निघतं, तसं ह्यात पाणी कमी आहे. म्हणून शिजण्यासाठी थोडं पाणी आवश्यक असेल तर टाकू शकतो. पण आपण बघूया, टोमॅटोच्या पाण्यात जर मुळे शिजले, आवश्यकता असेल तर पाणी घालायचं आहे. मीठ घालते चवीनुसार. झाकण ठेवून मुळा शिजेपर्यंत शिजू द्यायचे. मध्ये मध्ये चेक करून बघायचे. भाजी आपण उघडून बघूया. बघू शकता भाजी शिजलेली नाही आहे अजून. आपण यात किंचित पाणी घालूया, अगदी किंचित पाणी घालते मी, म्हणजे भाजी शिजायला मदत होईल आणि खाली चिकटणार नाही. पुन्हा झाकण ठेवते. उघडून बघूया. बघू शकता पाणी सगळं ड्राय झालंय आणि मुळाही छान शिजलाय. भाजी आपली तयार आहे. सर्व करून घेतली आहे चटपटीत अशी मुळ्याची भाजी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.